नमस्कार मित्रांनो, मी आहे आज किल्लारी या गावामध्ये. लातूर जिल्ह्यातील किल्लारी गाव बाकी बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे, जसं की भूकंपाचा दुःखद प्रसंग इथं झालेला आहे. आणि त्या व्यतिरिक्त द्राक्षासाठी सुद्धा किल्लारीचं बरंच नाव आहे, कारण की किल्लारीमध्ये क्वालिटी द्राक्ष बनतात. लेटमध्ये युरोप आणि UK एक्सपोर्टसाठी जवळपास आपल्या द्राक्षपट्ट्यातले सर्वात टॉप एक्सपोर्टर इथं हार्वेस्टिंग करतात आणि त्या क्वालिटीचा माल पण इथं बनतो. मी आज आहे पांडुरंग तात्या चिळकर यांच्या बागेवर. तात्या म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये कामाच्या बाबतीत तात्याची स्पीड कुणीच मॅच करू शकत नाही. ॲग्रोनॉमिस्ट आला, प्लॉटवर रिकमेंडेशन दिले, ह्या साईडनं ॲग्रोनॉमिस्ट निघायच्या आधी त्या साईडनं तात्यांचं काम चालू असतं. तात्यांच्या बाबतीत खास गोष्ट मलाही वाटते की तात्या इथं 17 एकर शेती करतात, त्याच्यामध्ये 7.5-8 एकर द्राक्ष, युरोप एक्सपोर्ट क्वालिटीचे द्राक्ष ते करतात आणि जवळपास 90 to 95% 100% बनेल तरी तेवढी हार्वेस्टिंग तात्यांची असते. पण एवढं सगळं काम करून असतानाही तात्या मोटरचं सिंगल बटन दाबत नाहीत. इट्स ऑल अबाउट मॅनेजमेंट, की शेतीमध्ये मॅनेजमेंटचा रोल किती महत्त्वाचा आहे ते तात्यांच्या बागेवर ज्या ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस दिसतं. तुम्ही पहा या ठिकाणी या प्लॉटची फळछाटणी जी आहे ती 3 नोव्हेंबरला झालेली आहे आणि या प्लॉटवर 24 काडी खरडला ठेवण्यात आलेली होती. आज सगळीकडे जसा पाऊस होता तसाच इथंही पाऊस होता. सगळीकडे जसं वातावरण खराब होतं, बरोबर आहे त्या, तसंच इथं पण होतं. का त्या तुमच्याकडे काय पाऊस कमी पडलाय? म्हणजे एवढा माल ह्या वर्षी म्हणतात की मालाला अडचण आहे किंवा सिलेक्शनला बंचेस कमी मिळत आहेत किंवा साईजमध्ये प्रॉब्लेम आहे, कॅनोपीला अडचण आहे, तसला काही प्रकार म्हणजे तुमच्याकडे झाला नाही किंवा दिसत नाही. तुमच्याकडे काही वेगळा कमी पाऊस पडेल तर असं काही अशी काही गोष्ट तर नाही ना. सो या प्लॉटचं मित्रांनो स्टार्टिंग पासून काम मी बघत आलेलं आहे. फ्रेटेली फार्म्स फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी कंटिन्यू या ठिकाणी मार्गदर्शन करते आणि लातूर ग्रुपमध्ये जे काम चालतं त्याच्यामध्ये मी आहे, तात्या आहे, आमचे आबा धानुरे आहेत, दत्ताभाऊ आहेत, असे पूर्ण ग्रुप आमचा, राजाराम भाऊ जाधव आहेत, हा सगळा ग्रुप आमचा या ठिकाणी काम करतो. कविसाहेब आहेत किंवा बरेच जण आहेत, काही जणांची नावं राहून जातील, पण हे सगळेजण आम्ही काम करतो. आणि मी हा काम करतो आम्ही या दृष्टिकोनातून की बाबा एक द्राक्षात आपल्याला सस्टेनेबिलिटीनं आपल्याला शाश्वतरित्या काही काम करता येईल का, त्या हिशोबानं फ्रेटेली आम्हाला मार्गदर्शन करते. इथं अनुदादांच्या मार्गदर्शनाखाली ते काम चालतं आणि इथं एक वेगळे चित्र या 2-3 वर्षामध्ये तयार झालेले किंवा ह्या प्लॉटच्या बाबतीत मी बघितलेलं आहे की शाश्वत आपण जर काम केलं ॲक्युरेटरित्या, परफेक्टरित्या, तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे चित्र दिसू शकतात जिथं एक जे कसल्याही प्रकारची मालाला अडचण नाही किंवा कसल्याही प्रकारची क्वालिटीला अडचण नाही किंवा अतिरेक जे केला जातो तशा प्रकारचं काही अतिरेक पण नाही. तात्या गेल्या वेळेस आपली ज्यावेळेस फील्ड व्हिजिट झाली होती खरडला त्यावेळेस तुम्ही एक फाईल दाखवली होती की त्याच्यामध्ये खतांचे खर्च किती आहेत हे तुम्ही लिहिले होते. तर ते खतांचे खर्च तुमचा 2.5 एकरच्या प्लॉटचा किती आहे एक म्हणजे खरडचा? हे लिहिलेलं सगळं दाखवलं मी अनुदानाला. एवढंच आहे मनाने मी काही करत नाही, जेवढं सांगते फ्रेटेली ग्रुप तेवढंच करतो. नाही ते तर आहे 100% आपलं फ्रेटेलीमध्ये सगळ्यांचं तसंच काम असतं की जे आपल्याला सांगितलं जातं आपण तेच करतो आणि योग्य गायडन्स असतं त्यामुळे. पण खतांचा नॉर्मली तुमचा खर्च इथं किती कमी होता हे एक सांगण्याचा प्रयत्न म्हणून विचारतोय मी की बाबा खत आपले वॉटर सॉल्युबलला जसं की काय करत येतं त्या आपण बघतो रेग्युलरली किंवा खरडला पण आपले खतं टाकणे, बेसल डोस, शेणखत भरणे, बोधकट करणे किंवा हिरवळीचे खतं घेणे, म्हणजे असा काही प्रकार नसतानाही हिरवळीचं खत नाही किंवा बेसल डोस नाही, फक्त वॉटर सॉल्युबलवर ही खरडला पूर्ण बाग मॅनेज होती आणि 24च्या 24 काड्या माझ्या मते शेंड्यापर्यंत मॅच्युअर होत्या, बरोबर. तेव्हा तीच वॉटर सॉल्युबलचा आपला इथं किती कमी खर्च गेलेला आहे ह्याच्यामध्ये आपला 9-10 हजार रुपये पूर्ण, म्हणजे 2.5 एकराचा खर्च 9-10 हजार रुपये आहे. आणि तुम्हाला काय वाटतं ते खतांचा खर्च कशामुळे कमी झाला? आपल्या पेटीवेलमुळे जेवढी गरज आहे तेवढंच रिकमेंडेशन येण्यामुळे. आणि किती पेटीवेलचे टेस्टिंग केले तुम्ही खरडला? 3 केले. 3 खरडमध्ये जे पेटीवेल नुसार आपल्याला रिकमेंडेशन आले तेवढेच आपण खते या ठिकाणी दिली समजा, त्याच्यामुळे खर्च कमी झाला आपला. आणि पहिलं जे ते आपण पाणी नियोजनाच्या प्रॅक्टिसेस नाही करायचो किंवा एक लमसम काम करायचो समजा त्यावेळेस आपले खर्च जनरली किती असायचे म्हणजे 2.5 एकरच्या याच प्लॉटसाठी 1-1.5 लाखापर्यंत खत जायचं, म्हणजे खत दोन्ही सीझनचं मिळून. म्हणजे ते खरडला किती जायचा एक अंदाज उगा लमसम, आपल्याला काही तर कुणाला गणित नाही मांडायचं. 50-60 हजार रुपये जातात. 50-60 हजाराचा जर खर्च आपला 8-9 हजारावर येत असेल आणि तात्या काय वाटतं हे पाणी नियोजनाच्या प्रॅक्टिसेसमुळे झालं असेल खर्च? पाणी नियोजन म्हणजे कम्प्लीट तुम्ही आता पाणी प्रत्येक पाण्याला तुमच्याकडे खड्डा होते का? प्रत्येक पाण्या खड्डा घेतल्याचे पाणी 3-3 खड्डे होते एक पाण्यासाठी, एक पाण्यासाठी. ही काळी सॉईल आहे नंतर वरून भरलेली आहे ना त्या, हे 3-3 वेळेस इथं खड्डे घेऊन पाणी दिले जाते
होता ते कंटाळा येत नाही का? म्हणजे खड्ड्याच्या बाबतीत असं म्हणतात की बाबा एवढे खड्डे कोण खंदा, ते लेबर पळून जाईल, आणि एवढे खड्डे खंदून काय कुठं जमत असतं का, किंवा एवढे खड्डे खंदून कुठं शेती होत असते का, असं म्हणतात. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? किंवा खड्ड्याच्या बाबतीत तुम्ही 3-3 खड्डे घेतात, म्हणजे समजा इथं जर 20 खड्डे होत असतील, 25 खड्डे होत असतील समजा एक सीझनला, म्हणजे पूर्ण सीझनमध्ये खरडला 15-16 जे काही नंबर असेल समजा, ते खड्डे घ्यायला तुमच्याकडे लेबर कंटाळत नाही का, पळून जात नाही? लेबर तुम्ही कसं मॅनेज करता? लेबरचं काय अडचण अजून तर आली नाही आतापर्यंत. हे बऱ्याच ठिकाणी असं म्हणते खड्डे घ्यायला आमच्याकडे लेबर नाही. आता 7 एकर क्षेत्र आहे ते तुमचं, 7 एकर मध्ये खड्डे म्हणजे तुमचे खड्डे बरेच होत असतील ना. खड्ड्याचं म्हणजे खड्डाच का बरं घ्यायचा? खड्डा न घेता तुमच्याकडे तर सेन्सर पण आहे, मग तुम्ही खड्डाच का बरं घेता? म्हणजे काय कारण? सेन्सर करेक्ट दाखवत नाही असं, ते मॉइश्चर आपल्याला खड्ड्याशिवाय करेक्ट करणारच नाही. मग हे तुम्ही तात्या, आता तुम्ही जर तसं जर बघायला गेलं तर तुम्ही फार, म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्ही फार इंग्लिश वाचत नाहीत, किंवा फार जास्त तुमचा लिखणाचा ह्याचा नाद नाही. तुम्हाला मॉइश्चर कळालं कसं? कारण बरेच जण काय म्हणतात की बाबा आम्हाला ते मॉइश्चर कळत नाही, कसं कळावं काय नाही. तेवढं शिकलो नाही, मग तेवढ्या अनुदान शिकवली मला ते शिकण्यासाठी किती चक्रा झाल्या आता ती. तुम्हाला मॅनेज होते का तात्या? म्हणजे एवढं बागेच काम करून नाशिक चक्रा मारणं, जसं आपण रेग्युलरली जातो, तुम्हाला मॅनेज कसं होतं एवढ्या मोठ्या कारभारामध्ये? कारण की आपण बघतो की नाशिकचेच काही मित्र तिथल्या तिथे येत नाहीत व्हिजिटला, आपण जातो इथून तो भाग वेगळा. तर हे सगळं मॅनेज कसं होते? आपण हे व्हिडिओ बनवतोय का आता त्या, की हे सगळे जे प्रश्न आहेत ना, मी जे तुम्हाला विचारतो किंवा आपण जे चर्चा करतो, हे जवळपास जे पण नवीन तरुण बागायतदार आता काम करत आहेत ना, त्यांच्या मनामध्ये हेच प्रश्न आहेत. तर आपण त्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो की बाबा जनरली काय, कशा पद्धतीनं आपण कामाला गती देऊ शकतो, किंवा कशा पद्धतीनं आपण काम करू शकतो. आणि हे जे प्रश्न आहेत ते वारंवार जे इंस्टावर येतात आपल्याला की बाबा खड्डे घेणं परवडत नाही, किंवा खड्डे घ्यायला माणूस थांबत नाही, किंवा खड्डा म्हणलं की लेबर नाही करत, किती खड्डे घ्यायचे, लाईट सॉईल मध्ये जर तुम्ही खड्डे गेला तर पूर्ण जमीन तुम्हाला चाळावं लागेल, अशा प्रकारचे वेगवेगळे चर्चा होतात पाण्याच्या बाबतीत. पण ह्याच्यातून समजण्याचा ह्याच प्रयत्न की बाबा कशा प्रकारे आपण खड्ड्याहून मॅनेजमेंट करू शकतो. तर बघा मित्रांनो, या प्लॉटची जी लागवड आहे, म्हणजे या प्लॉटला मी सुरुवातीपासून बघितलंय, आता सर्व डिटेल्स काही मी पाठ करू शकत नाहीत, तात्यांकडूनच काही गोष्टींची माहिती घेतली आहे. ह्या प्लॉटचे रूट स्टॉक लागवड जी आहे ती 2022ला मे महिन्यात केलेली आहे. त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये याला ग्राफ्टिंग केलेलं आहे, 2A क्लोनची या ठिकाणी ग्राफ्टिंग आहे ती केलेली आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारीला 24ला याला रिकट घेतला, बरोबर ना, 23ला सॉरी, फेब्रुवारी 23ला याला रिकट घेतला, आणि ऑक्टोबर 2023ला इथं फर्स्ट फ्रूट घेण्यात आलेलं होतं. आणि आता ते किती ते टनेज निघालं होतं आपलं, म्हणजे किती एकरी 5 टनानं, एकरी 5 टनानं पहिल्याच वर्षीचा प्लॉट, आणि पूर्ण एक्सपोर्ट झालं होतं तिथे, पूर्ण युरोप एक्सपोर्ट 5 टनामध्ये. तर एकरी 5 टनानं इथं हार्वेस्टिंग झाली होती पहिल्या वर्षीच्या प्लॉटला. तुम्ही प्लांट हेल्थ बघा, इथली काडीची जाडी बघा, इथं असणारं मॅनेजमेंट बघा. दुसरी एक गोष्ट, या बागेमध्ये तुम्हाला कुठं स्तन दिसणार नाही, की मला तर समजतच नाही की तात्या लेबर आणतात कुठून, तात्या हे लेबर तुम्ही तणाचं कसं मॅनेज करता? तण यायच्या आधीच तुम्ही काढून टाकता का तणाला कसं करता कसं तुम्ही नेमकं? का तुमच्या बागेत बघायला गेलं तर कुठंच तण नाही. आता आपण नाशिकला गेलतो, हार्वेस्टिंगला आलेल्या बागा, किंवा आपण सांगली साईडला जातो जिथं, किंवा आपल्याही भागात अगदी दुसऱ्या सिटीज काय नाही होती, की आपल्याकडे स्वतः माझ्या बागेत, दुसऱ्यांचं काय बोलायचं, स्वतः माझ्या बागेत आता तण आहे. म्हणजे बघायला गेलं तर आता उपडतण करायला लावायचं उद्यापासून. मग किती जरी मॅनेज करायचं म्हणलं, 2 एकरचं बागायदार तात्याने, तुम्ही 7 एकरमध्ये हे तण कसं मॅनेज करता? म्हणजे काय तुम्ही ह्या तणाला कसं काम करता तुम्ही? मोठं होण्याच्या अगोदरच काढतो ना, लहान जेवढं लहान आहे तेव्हाच स्प्रे घेतलं की वाढतच नाही. म्हणजे खाली तणनाशकाचे स्प्रे तुम्ही ट्रॅक्टरने घेतो का? हो, ट्रॅक्टरनं तणनाशकाचे स्प्रे, म्हणजे बारीक आहे तोपर्यंतच घ्यायचं, ते मोठं म्हणजे ह्याचं बीज पडू दिलं नाही तुम्ही इथं. आणि इथं मातीवरून, अंगची माती वरून आणून टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही बीज वाढू दिलं नाही, तर ते ऑब्व्हियसली विषयच नाही की त्याच्यामध्ये तण वाढण्याचा. म्हणजे आपण बऱ्याच प्रकारच्या गोष्टी ऐकत असतो मित्रांनो, तण देई धन किंवा वगैरे वगैरे प्रकारच्या आपण म्हणी ऐकत असतो, आणि त्याच्या वाचून बागेत चलत नाही असं पण म्हणत असतो. बघा इथं या ठिकाणी एकदम ॲक्युरेटली वॉटर टँकनुसार इथं पाणी मॅनेज केलं जातं. तात्यांकडे टँकची कॅल्क्युलेशन आहेत, त्याच्या वेळेस तात्या लिटरवर मोजून पाणी देतात. तुम्ही या बागेमध्ये पूर्ण बघा, सिंगल साईड तुम्हाला ड्रीप कुठंच डाऊन वाटणार नाही, सिंगल साईड तुम्हाला कुठंही बोधाचा चढ उतार दिसणार नाही, पूर्ण फॉलो केलेला आहे. इथं जे काही पाणी पडतं ते कम्प्लिटली बोधामध्ये पडतं व्यवस्थितरित्या, आणि ते व्यवस्थितरित्या डिस्ट्रीब्यूट होतं मित्रांनो. सो पाणी नियोजनाचा फार मोठा भाग आहे, आणि त्याच गोष्टींमधून आपण खतांचंही प्रमाण कमी करू शकतो, क्वालिटी अचीव करू शकतो, आणि त्याच्यासाठी काही वेगळा खर्च करायचा नाही त्या, बरोबर आहे ना? खड्डाच पाडायचा काय ते विषय आहे की खड्डा पाडणे आणि त्याच्यानुसार मॉइश्चर चेक करणे. तात्यांनी मला एक किस्सा सांगितला होता की दरवर्षी ज्यावेळेस पण हार्वेस्टिंग व्हायची
तात्यांकडे ट्रॅक्टर, तात्याचा मोठा बारदाना आहे, तात्यांकडे VMA मशीन आहे, तात्यांकडे डस्टर मशीन आहे, तात्यांकडे बोध फोडणीची मशीन आहे. म्हणजे सर्व प्रकारची यंत्रणा आहे. ते स्वतःही ही यंत्रणा वापरतात आणि आमच्यासारख्या छोट्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या सर्व्हिसेस मिळतात आम्हाला. सो ते सगळी यंत्रणा आहे त्या पद्धतीने. तर तात्याने मला सांगितलं की बाबा आम्ही ट्रॅक्टर घेऊन जायचो आणि ट्रॅक्टर भरून बेसल डोस घेऊन यायचो आणि तो बेसल डोस वर्षभर टाकत राहायचो. अशा प्रकारे मी म्हणत नाही या ठिकाणी मित्रांनो की तुम्ही बेसल डोस नका टाकू किंवा तुम्ही शेणखत नका टाकू. हो तर आपलं तसं काय म्हणणं आहे की तुम्ही नका टाकू, तुम्ही टाका, पण त्याला कसं टाका किंवा मातीचं परीक्षण करा, गरज आहे का बघून टाका. हा. आता तुम्ही PTOL इथं जे खतं टाकतात तुम्ही PTOL म्हणजे ज्या वेळेस पण करता जे रिकमेंडेशन आले त्याच्यानुसार दिल्यानंतर तुम्हाला काय डिफिशियन्सी दिसल्या का त्या म्हणजे काय अडचण? जसं की आपण पहिलं पान देत करतो 30-35 दिवसाला, 30-35 दिवस खतच द्यायचे नाहीत का? मग ते खत नाही दिले तर तुम्हाला ग्रोथला काय प्रॉब्लेम आला नाही का त्याच्यामध्ये? मग ते PTOL करून आपण 100% हे काम करू शकतो म्हणायचं. तात्या तुमचा अनुभव जे आहे PTOL मुळे बऱ्याच गोष्टी चेंज होतात आणि पाण्याच्या गोष्टींमध्ये चेंज झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी चेंज होतात. मित्रांनो तात्यांचे बाकी पण 2 एकरचा दुसराही बेंच ग्राफ्टिंगचा प्लॉट आहे. हा C2 ग्राफ्टिंगवर ग्राफ्ट केलेला प्लॉट आहे आणि दुसरा तात्यांचा एक बेंच ग्राफ्टचा प्लॉट आहे. तिथलाही तात्या आपल्याला किस्सा सांगतील की तात्यांनी तिथली लागवड कशा जिद्दीवर केलेली आहे आणि कशा दृष्टिकोनातून केलेली आहे. तात्यांकडं या 7 एकरसाठी ॲटोमायझेशन आहे. ॲटोमायझेशनच तात्या मोबाईलवरच बटन दाबतात आणि सगळीकडे खात जातो, सगळीकडे पाणी जातं. म्हणजे बघायला गेलं तर मित्रांनो आपण जर टेक्नॉलॉजीमध्ये व्यवस्थित इन्व्हेस्ट केलं, सायन्सला व्यवस्थित समजून घेतलं आणि प्रॉपररित्या जर आपण काम करायचं ठरवलं तर आपण म्हणजे तात्यांसारखं आपण मोबाईलवरून शेती मॅनेज करू शकतो आणि मोटरचं बटनही न दाबता आपण 5 टन माल पहिल्या वर्षी युरोप एक्सपोर्टला देऊ शकतो. आता बरेच जण म्हणतील 5 टन काय आम्ही 10 टन केलाय 15 टन केलाय, तो प्रकार नाही आहे. पण 5 टन क्वालिटी उत्पादन आणि यावर्षी ही तात्या काय वाटतं यावर्षी काय टनेजला जाईल प्लॉट? 11-12 टन. 11-12 टन म्हणजे 100% हार्वेस्टिंग. काय का दुका राहील ते राहील समजा मागे. सो 11-12 टन युरोप एक्सपोर्ट आणि लेटमध्ये मित्रांनो रेट तुम्ही जाणून घेऊ शकता की तात्याला यावर्षी कसा दाम होणार आहे. सो ती क्वालिटीच्या गोष्टींवर आहे की कंटिन्युअस क्वालिटीवर काम करणे, कंटिन्युअस आपल्याला जी स्टँडर्ड SOP सांगितली गेलेली आहे त्याच्यानुसार काम करणे, त्या पद्धतीनं काम करणे, याच्यामुळं फार मायक्रो मॅनेजमेंटवर आणि बाकीच्या गोष्टींवर फरक पडतो आणि त्याचे चांगले रिझल्ट्स दिसतात. हेच दाखवण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही ही व्हिडिओ सिरीज शूट करतोय आणि याच्यामध्ये आपण प्रयत्न करूयात की आणखी काही तात्याच्या कामाची SOP आहे म्हणजे तात्या कशा प्रकारे काम करतात ते आपण आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ॲक्च्युली व्हिडिओ बनवणारा मीही पहिला आणि तात्याला बोलताना तात्याही पहिले अशा प्रकारे झाला आहे. सो जेवढं होईल तेवढं आपण डिस्कशन करून व्यवस्थितरित्या तात्यांकडून काही सिक्रेट काही जडीबुटी आहे का बाबा ती पण जाणून घेऊयात आपण. सो दिवसभराचा प्रयत्न आहे की जोपर्यंत आम्ही इथं आहोत तोपर्यंत हे पूर्ण क्वालिटीचं काम दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू मित्रांनो. थँक्यू. काय म्हणलो ह्याला याचा 1.5 एकर असा होता की त्याच्यापेक्षा 5 फूट खाली होतं जमिनी. 1.5 एकर 1.5 एकर रान 5 फूट खाली होती तिकडल्या हाईट पेक्षा. मग याच्यात माती भरली तेवढी माती बाहेरची नदीची आणून भरून त्याच्या लेवल. हा. आणि आता ड्रिपर आपण का बदलतोय? इनलाईन थोडं उताराला एक साईडलाच पाणी जाते मग ते ऑनलाईन टाकतो. म्हणजे ही 1 टाइम प्लॉट लागवड आहे 5 एकरची. आणि ही 5 एकर तुम्ही कसं म्हणजे 5 एकर ज्यावेळेस तुम्ही लागवड केलो मला एक गोष्ट सांगितलं ती सांगा बरं कसं सोयाबीन होतं कसं काय? आता बरेच जण काय त्या व्हरायटीच्या बाबतीत आमच्यासारखी नवीन माणसं नवीन व्हरायटी भेटली काय तिला तुम्ही याला धड म्हणून कसे निर्णय घेतलो थॉम्सनच्या बाबतीत? तुम्हाला तर नाशिक पिशिक सगळे जाऊन चक्रा मारून तुम्ही बघून आलेले होते. त्या वर्षी असं फॅड होता की 2020ला सगळेजण लांब त्या नर्सरीचा ऑर्डर माझी एकट्याची होती. म्हणजे इंडीला आपलं सरदेश पांडे साहेबाकडे तुमची ऑर्डर होती सगळे लांब व्हरायटीची होती आणि पण मला हेच करायचं होतं म्हणून मी हे ऑर्डर दिलो. त्या वर्षी बेंच ग्राफ्टिंग कुठंच नव्हती लागवड. म्हणजे तुम्ही सांगितलं राहुल रसाळचं गेलो त्याच्याकडे. 1 एकर लावून होते त्याच्याकडे बेंचची. बाकी कलम केले होते मग ते चांगलं वाटल्यामुळे लगेच निर्णय घेतला. तुम्ही जा आणि तीच बुक करणे 5 म्हणजे पूर्ण नर्सरीमध्ये क्लोनची फक्त गोल व्हरायटीमध्ये फक्त तुमचीच एकच ऑर्डर होती आणि बाकी सगळे लांबक्या व्हरायटी. लांबक्या व्हरायटीची सारखी आमची लांब झाली आता तुम्ही फुगला ह्याच्यामध्ये थॉम्सनच्या चांगलं. आणि तिथं सोयाबीन होतं म्हणलं ना तुम्ही ज्यावेळेस हुंडी आली त्यावेळेस धान तुरीमध्ये सगळं सोयाबीन होतं. सोयाबीन होते सोयाबीन काय तर माझ्या मते 150 कट्टे सोयाबीन निघणार होतं. म्हणजे ठेवलं असतं हुरड्यात आलं ते.
आज पकाच्या ह्याच्यात आलं तर त्याला मध्ये जिरवलं. त्याला मध्येच म्हणजे तुम्ही हे धान म्हणजे आधीच हिरवळीचं खत केलं त्याला लावण्याच्या आधी. आता त्या 7.5 एकर म्हणजे 5 एकरचा प्लॉट लावताना तुम्हाला धान पेरी किंवा भाजीपाला का करा वाटलं नाही? द्राक्षाच्या बाबतीत द्राक्षच म्हणजे 5 एकरचं खत म्हणून लावा हे कशामुळे वाटलं तुम्हाला? मला द्राक्षाची आवड, भाजीपाल्याची नाही आवड. द्राक्ष राजा पीक आहे ना. म्हणजे आणि आता उरलेले जे क्षेत्र आहे अगोदर मी भाजीपालाच करत होतो. भाजीपाल्याची बेजारी सगळी माहिती आहे मला. बागेत बी लय बेजारी आहे म्हणजे ट्रॅक्टर घाला आणि तीन काहीच काम नाही बागेत. तरी तुम्हाला काय वाटतं वर्षातून किती दिवस काम होतंय बागेचं हार्डकोर? तुम्ही तर बटन बी दाबत नाव सोडा, पण आमच्यासारखे जे इथं त्यांना किती दिवस काम करावं लागतं? हे 365 दिवसामधलं. खरंच बाबा, आता तुमचा मुलगा तात्यांचा मुलगा इंजिनियर आहे आणि त्यांनी पूर्णपणे म्हणजे त्याच्या इच्छेनं, त्या मुलाची इच्छा आहे की बाबा आपण आता शेती सांभाळावं, आणि तात्यांनी जे काही आता इथं एम्पायर जमवलेला आहे किंवा तात्यांचा जो काही अनुभव आहे तो आता त्यांचा मुलगा पुढे कंटिन्यू करणार आहे. तर शेतीच्या बाबतीत तर ते शुअरच आहेत. आणि त्यांचं म्हणजे मुलाला तुम्ही जबरदस्ती केली? मुलगा स्वतः म्हणलं मला करायचं म्हणून. सो शिकलेला इंजिनिअरिंगचा मुलगा इथं येऊन सेट होतोय आणि द्राक्ष शेतीला कमर्शियल रित्या तो करण्याचा प्रयत्न करतोय. समजा त्या पद्धतीनं विषय. आपला काय विषय चालू होता? काम किती दिवस आहे? हा, काम किती दिवस आहे बागेमध्ये? काम 4 महिने काम बाकी. 4 महिने म्हणजे खरडला 4 महिने का पूर्ण सीझन मध्ये 4 महिने? म्हणजे 120 दिवस काम आहे 365 दिवसामध्ये. आपण समजू की तुम्ही 120 दिवस मला आपण 150 समजू. 150 दिवस काम आहे आणि 200 दिवस आराम आहे का नाही? कुठल्याही बागेतलं मोठं काम आलं तर जास्तीत जास्त 3 दिवसात काम संपत. तेच बागे म्हणजे बागेच्या बाबतीत म्हणजे लय काम आहे, लय ताण आहे. म्हणजे योग्य टेक्निकल रित्या जर केलं समजा त्याला, तर काय फार जास्त ताण आहे, फार जास्त टेन्शन तणाव अशातली गोष्ट नाही. आता आमच्या भागात आमचं सांगतो की आपल्याकडे जे इकडं तळणी, मोहगाव किंवा रेणापूर साईडला आपल्याकडे जे द्राक्ष होते आणि लिओसिनचं जे प्रकरण झालं त्याच्यानंतर जे द्राक्ष तिकडल्या बागा मोडल्या, त्याच्यानंतरची जी निगेटिव्हिटी आहे आपल्या भागामध्ये की बाबा बरेच जण, मी ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस असं म्हणायचे की बाबा बाग लावले म्हणजे हे ना आता बागेत बाजच टाकून झोपते, म्हणजे ह्याला काहीच वेळ मिळणार नाही किंवा ह्यानं काहीच करणार नाही किंवा ह्याच्याकडे ही आता येड होऊन जाईल द्राक्ष बागेत, एक जनरल टेंडन्सी असते. लॉकडाऊन मध्ये मी लावत होतो बाग. लोक म्हणतो लोकांना जगायचं पहिलं तू बाग कशाला लावली, म्हणजे एवढं तुम्हाला लॉकडाऊन मध्ये लोक तिकडे मरला तिकडे बाग वाढवला. ही कॉन्फिडन्स असतो की आपण केलेल्या व्हरायटीवर किंवा आपण करत असलेल्या कामांवर. मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांसारखे असे बरेच शेतकरी आहेत जे हार्डकोर द्राक्षाच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आणि द्राक्ष ही त्यांचं फर्स्ट पीक आहे. द्राक्ष राजा आहे आणि द्राक्ष आता तात्याचं म्हणतात की त्यांनी जवळपास भाजीपाल्याचं पूर्ण काम केलेलं आहे आणि त्याच्यात बरीच धावपळ असते. आणि आज अशी अफवा आहे की द्राक्षात बरंच काम असतं, बराच खर्च असतो आणि काय उरतंय काय परवडतंय. पण योग्य मॅनेजमेंट मध्ये जर काम केलं तर आपण आपली पुढली पिढी द्राक्षामध्ये आणू शकतो. आणि द्राक्षात तयार झालेली जी यंत्रणा आहे आज की होतं त्या एक्सपोर्टचं काम आहे किंवा एक्सपोर्टला एवढं एक्सपोर्टर राहतं किंवा एवढी यंत्रणा आहे समजा जाण्या येण्याची पूर्ण ह्याची. आपला एक सीझन आहे की त्या सीझनमध्ये जिथं युरोप इकोला द्राक्ष जातात तिथं पूर्ण वर्ल्ड वाईड द्राक्ष येत नाहीत. आणि त्या विंडोमध्ये आपल्याला तो चान्स आहे की आपले नेटिव्ह व्हरायटीज जपून किंवा तुमच्या भागामध्ये ज्या व्हरायटीज चालतात, जे एक्सपोर्टचं काम चालतंय त्यांना सांभाळून 2 पैसे 100% होऊ शकतात ना त्या. क्वालिटी असल्यावर त्याचा विचारच करायची गरज नाही. म्हणजे रेटच्या बाबतीत एक तात्या ही एक लई गोष्ट आहे की बाबा रेट मिळत नाही, खर्चाच्या मानानं परवडते का? रेटच्या बाबतीत तुमचं काय अनुभव? क्वालिटी असल्यावर रेट द्यावंच लागते त्याला. हे आपल्याकडे माझं समोर एक्सपोर्टरनी म्हणायला पाहिजे क्वालिटी आहे, आपल्याला 2 पैसे जास्त का होणं देऊन येण्याचं, हे बरोबर आहे. मी जे म्हणलो ना की तर तुम्ही क्वालिटीवर काम केलं ना, तुम्हाला बाकी गोष्टींचे 12 भानगडीचा विचार करण्याची गरजच पडत नाही. क्वालिटीवर जर काम झालं तर 100% हार्वेस्टिंग. आता जर समजा इथं या बंच लोडला जर गॅरंटी असेल आपल्याला की बाबा इथं आपल्याला मिनिमम 11-12 टन एक्सपोर्ट क्वालिटी हार्वेस्टिंग आपली होईल आणि माल बी त्याच म्हणजे तोडीचं तोड बनेल, तर ते त्याच्यापेक्षा शुअर काम काय येतं ते. म्हणजे समजा 365 दिवसापैकी तुम्हाला 200 दिवस आराम आहे, 150 दिवस काम आहे, तुमचा खर्च 2.5 ते 3.25 लाखाच्या दरम्यान आहे समजून चला, एक किंवा एक 10-5-25 प्लस नाही तर मायनस, आणि आपल्याला मिळणारं इन्कम आपल्या खर्चापेक्षा जर डबल असेल तर त्याच्यापेक्षा चांगला बिझनेस काय येतं ते. म्हणजे आपण जर समजा लोक ते लाखाचे उड्डाण नाही पण प्रॅक्टिकल जर गोष्ट बघायचं म्हणले, समजा तुम्ही 3 लाख खर्च आहो, तुमच्याकडे हिशोब नाही पण डोकं एकदम पक्का, म्हणजे डायरी बिरी आता आम्ही एवढ्या व्हिजिटला आला होता त्या कुणाला माहित नसते पाणी कधी दिले आपण लास्ट टाइम,
खत काय गेले, किती वेळ गेले, लिहून तुमच्याकडे ती लिहून असते. ते लिहून ठेवतो. मग ती लिहून असते म्हणून मला 3 लाख खर्च केले तर मिनिमम 3 लाख तर उरतील का नाही आपल्याला, आणि 150 दिवस काम करून. मग द्राक्षबाग परवडत नाही असं काम म्हणलं जाते. म्हणजे लक्षात येत नाही लोकांना ते की त्याच्यात मॅनेजमेंटचा किती मोठा रोल आहे. बरोबर आहे ना. चलो वर जाऊ ऑटोमेशनला. म्हणजे प्रत्येक थेंबासोबत खत जावं म्हणून आपण म्हणजे आता ती तुमचं प्रत्येक थेंबासोबत खत जाते का ह्याच्यामध्ये. म्हणजे पाणी चालू झालं की तू 15 मिनिटाला खत चालवणार. आणि ती तुम्ही कसं सेट करता, म्हणजे खत तुम्हाला कुठलं द्यायचं काही नाही. म्हणजे ही जी बाहेर टाकी आहेत आपल्या ही, नाही मोबाईलवरून प्रोग्राम देता का तुम्ही त्याला, की म्हणजे आता ही जी टाकी आहेत समजा बाहेरल्या ह्याच्यामध्ये, आता समजा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट सोडायचे, फेरस सोडायचे, तर मग आता कॅल्शियम नायट्रेट 4 किलो सांगितलं आपण, 4 किलो कॅल्शियम नायट्रेट द्यायचे आणि 500 ग्राम फेरस. त्याच्यात आपण पाणी करायचं 500-700 टाकीत 1000 का करायचे, तेवढं पाणी घे म्हणलं की किती क्वांटिटी बघून तेवढं पाणी फीड केलं त्याच्यात, बरोबर तेवढं खत घेते. तेवढं खत म्हणजे त्यानं ती जेवढा आपला वॉटर टँक आहे जेवढा वेळ आपण पाणी द्याल तेवढा वेळ त्यानं पाणी देणार. आणि थेंबासोबत त्यानं ऍडजस्ट करून तेवढाच खत घेणार. म्हणजे 3 तासाचं पाणी आहे समजा, एक डोळबळ मानानं समजायचं 3 तासाचं पाणी आहे, तर 3 तास ह्यानं तेवढा 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 500 ग्राम आपलं फेरस ही त्यानं घेणार आणि तेवढं सोडणार, प्रत्येक थेंबासोबत जाणार. आणि बसवायला आपल्याला त्याच्यामध्ये तुमचं ऍसिड डोसिंग पंप आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही तुमचे सोलराईज वॉल आले, आणि हे मशीन तुमचं ते सोडण्यासाठीचं, आणि बाहेरले टँक, फिल्टर ही, आणि फिटिंगचे चार्जेस, असं मिळून टोटल खर्च 6 लाख रुपये. आणि हे 5 लाख रुपये तुम्ही कसं वसूल होते म्हणलो, 4 वर्षात गडीच नोकरीचं घेऊन गेला. तुम्ही गडीच ठेव, जसं ऑटोमायझेशन केला तुम्ही गडी कमी करून टाकला. ह्या कामाला माणूसच नाही, म्हणजे ह्या कामासाठी सेपरेट माणूस होता का पहिला आपल्याकडे. हां, म्हणजे त्यानं संध्याकाळची लाईट त्यानं रातपाळी केली, दिवसभर झोपणार. हां, आणि वय एखादा वॉल राहिला की राहून जाणार तिकडेच. आपण ते पैसे जाते, आपण ह्याच्यात ॲक्युरेसी आली ना, प्रत्येक थेंबाला पाणी चाललं, प्रत्येक थेंबाला खत चाललं. हां, म्हणजे आता ह्याला मेंटेनन्स आता हे किती दिवस झालं बसून तुम्ही. दुसरं सीझन आहे माझं. हां, गुरुजी या की. म्हणजे दुसऱ्या सीझन म्हणजे 2 वर्षामध्ये ह्याला काहीच मेंटेनन्स नाही, 0 मेंटेनन्स. म्हणजे 1 टाइम इन्व्हेस्टमेंट एकदा ही झाली की, आणि ही जी वॉल आहे इथं, म्हणजे आता जी पाणी आपलं जाते ऍक्च्युली, ह्याच्यामधून आपण पाणी सोडलं, प्रोग्राम दिला ह्याला की आता समजा 3-3.5 तासाचं पाणी, 3.5 तास पाणी जाणार, 3.5 तासामध्येच खत जाणार, आणि ती पाणी जातानाच ती पीएच मेंटेन करणार आहे 6.5. बरं, ही आपण जसं ऍसिड डोसिंग बसवली जाते तसं काय तुम्हाला लिटरली त्याचा काय फरक दिसून आला व्हिजिबल. माती भुसभुशीत झाली. म्हणजे जे जमिनीत आपल्या घटपणा होता, घटपणा नाही. म्हणजे आम्ही मध्ये आलो होतो त्यावेळेस, किंवा तिकडं त्या प्लॉट मधून ह्या प्लॉट मध्ये पाणी यायचं शांभूकडे, म्हणजे मधल्या साईडला पाणी जात नव्हतं. हा, म्हणजे पूर्ण पोरॅसिटी वाढली त्याच्यामुळे, आणि खाली व्यवस्थित पाणी पेनिट्रेट व्हायला एकदम माती घरासारखी झाली सगळी. आणि खतामध्ये काही फरक पडला तुम्हाला. कधी सुद्धा खत म्हणजे ऍसिड डोसिंगच्या आधी जी खतं होती ती आता त्याचं प्रमाण आता कमी झालं, समजा बरेचसे खतं कमी झाले. झिंक येत होतं, झिंक न झाले, फेरस कमी झाले, पहिले फेरस पण कमी झालं. म्हणजे जी 6 लाख रुपये खर्चले आपण जर ती 7 एकर मध्ये डिवाइड केले तर एकरी 1 लाख रुपये. आणि किती वर्ष चालेल ही सिस्टीम तुम्हाला असं वाटतंय? एक अंदाज उघड, 10 वर्ष. म्हणजे आपलं वर्षाचा खर्च किती झाला, 10,000 रुपये एकरी गेले समजा, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामध्ये अर्धे तर 5,000 रुपये तर खताचे वाचले. तेवढा तर खतच वाचलं, 10चा वाचल खत. बरं, ह्या 6 लाखा व्यतिरिक्त त्या अजून काही एक्स्ट्रा खर्च झालाय तुमचा ऑटोमायझेशन साठी? दुसरं नाही, फक्त पाईपलाईन तुम्ही सेंट्रलाइज केली होती. म्हणजे सेंट्रलाइज पाईपलाईन आहे तुमच्याकडे समजा सेटअप, तर फक्त हे वरून बसवायचं आपल्याला, एवढा विषय. हे कस्टमाइज करून बसवले तुम्ही तुमच्या पद्धतीने. हे मित्रांनो, हे जे सेटअप आहे हे ऍसिड डोसिंग पंप आहे, ऑटोमॅटिक. ऍसिड इथं ही जी नळी आहे इनलेटला, इथून पाण्याला ते सेन्स करत आहे ऑटोमॅटिकली, बरोबर ना. त्या जी पाणी उडलं जास्त पीएचचं त्यांना ऑटोमॅटिकली